22 सितंबर 2023 को नागपुर शहर में हुई मूसलाधार बारिश के बाद भविष्य में नागरिकों को परेशानी न हो इसके लिए और अंबाझरी झील के सुदृढ़ीकरण के लिए 32.42 करोड़ रुपए मंजूर किए गए। उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने नागपुर में यह जानकारी दी। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने एक संयुक्त प्रेस कॉन्फ्रेंस में 266.63 करोड़ रुपए के कार्यों के विवरण की घोषणा की। इस मौके पर बोलते हुए देवेंद्र फडणवीस ने कहा कि 22 सितंबर को महज 4 घंटे में 112 मिलीमीटर बारिश हुई। बारिश हो चुकी थी। भारी बारिश और बाढ़ से नागरिकों को नुकसान हुआ। इसके लिए तत्काल सहायता उपलब्ध कराई गई है, लेकिन नाग नदी, पीली नदी की दीवारें टूट गई। हालांकि यह बारिश इतने सालों में पहली बार हुई, लेकिन ऐसी स्थिति दोबारा न हो इसके लिए कुछ फैसले लिए गए हैं। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने इसके लिए नियमित रूप से बैठकें और कुछ बैठकों में शामिल हुए। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की नागपूरमध्ये मध्यंतरी जी काही अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पूर आला आणि लोकांचं भरपूर नुकसान झालं। जवळपास 22 सप्टेंबरला आलेला हा जो काही पाऊस होता तो 4 तासामध्ये 112 मिलीमीटरचा पाऊस होता। म्हणजे एक प्रकारे ढगफुटी सदृश हा पाऊस या ठिकाणी झाला आणि त्यामध्ये नाग नदी, पिवळी नदी, पोहरा नदी याच्या भिंती देखील त्या ठिकाणी पूर्णपणे तुटल्या आणि जवळपास सगळ्या त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पाणी शिरलं। त्यात जी काही तातडीची मदत करता येईल ती तर प्रशासनाने त्या ठिकाणी केली, परंतु त्यानंतर या संदर्भात पुढे अशा प्रकारची परिस्थिती येऊ नये म्हणून काही निर्णय घेणं गरजेचं होतं। स्वतः माननीय गडकरी साहेबांनी या संदर्भात वेगवेगळ्या बैठका घेतल्या। मी देखील काही बैठकांना उपस्थित होतो आणि याचा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन की जेणेकरून उद्या अशा प्रकारची अतिवृष्टी झाली तर पाणी शिरणार नाही या संदर्भात काही उपाययोजना या ठिकाणी ठरल्या। यामध्ये अंबाझरी धरणाचं बळकटीकरण करण्याचा एक निर्णय घेण्यात आला आहे, कारण हे 150 वर्ष जुनं अशा प्रकारचं धरण आहे आणि जवळपास 942 मीटर धरणाची लांबी आहे आणि या धरणाला लागून 140 मीटर लांबीचा दगडी सांडवा बांधण्यात आला आहे। तर याच्यामध्ये आता ज्या काही जीर्ण भिंती आहेत त्याला कॉन्क्रीटचं जॅकेटिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। खालच्या बाजूला RCC रिटेनिंग वॉल ही तयार करण्यात येणार आहे आणि त्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जवळपास 21 कोटी रुपयाच्या प्रस्तावाला पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून हे काम केलं जाणार आहे। त्याला पाटबंधारे विभागाने मान्यता दिली आहे आणि पाटबंधारे विभागच हे काम करेल। त्या उपमुख्यमंत्र्यांनी आपल्यासमोर मांडलेलं आहे। यामध्ये जो पूल आहे त्या पुलामध्ये आता जसा टेबल आहे, इकडे एक पिलर आहे आणि इकडे एक पिलर आहे, तर याच्यातून मधून नदी वाहते। तर नाग नदीवर जे पुलं तयार झाले त्याच्यात मध्ये मध्ये पिलर आहेत। तर हा PWDचा पूल मोठा करून त्याची खालून फ्लो वाहता येईल जेणेकरून या मधले पिलर आडवे येणार नाही अशा प्रकारे डिझाईन करून त्याचं बांधणी आणि याच्या अनुषंगाने आता असे पुलं विशेषतः गांधीनगरकडे जाताना एक पूल आहे त्याच्यातही तो प्रॉब्लेम म्हणजे पाणी अडतं। हा पंचशीलपर्यंत जेवढे पूल आहेत ते सगळे दुरुस्त करण्यात येईल। दुसरा मुद्दा जे आपला अंबाझरीचं जिथून फ्लो होतो तिथे ॲटोमॅटिक गेट बसवणार आहे 4 करोड रुपयाचे आणि त्याच्यातून जेणेकरून आधीपासूनच जेव्हा पाऊस येईल त्यातला प्रवाह कंट्रोल करण्याचा प्रयत्न म्हणजे एकदम अचानक असं होणार नाही। त्यामुळे आपण ते गेट खाली जाऊन परिस्थिती बघून आपल्याला हळूहळू फ्लो सोडता येईल। त्यामुळे अचानक जे संकट आलं ते त्याच्याबद्दल टेक्निकलरित्या याचा अभ्यास केला गेलेला आहे। अंबाझरी तलावाचं जे पाणी आहे ते CRF कॅम्पमध्ये जातं, SRP कॅम्पमध्ये जयतळ्याला। तर त्याच्यामध्ये MIDCनी हे पाणी काही वापरावं, काही आपल्या जयतळ्याच्या कॅम्पमध्ये कॅपॅसिटी वाढवून जर गृह विभागाची परवानगी मिळाली तर जयतळ्याच्या भागाला मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होते आहे। नाही, आता आपण जेव्हा हे सगळं काम करू त्यावेळेस
त्याचा देखील विचार करणार आहोत. दुसरं नितीनजींनी एक सुचवलं आहे ज्याचा अभ्यास चाललेला आहे की साधारणपणे या तलावाची कॅपॅसिटी देखील थोडी कशी वाढवता येईल. कारण हा तलाव अशा प्रकारचा आहे की याचा सगळ्या पाण्याचा फ्लो हा, कारण हा शेवटी नाग नदीवर एक बांध आहे, त्यामुळे ते पाणी अडवलेलं आहे नाग नदीचं. त्यामुळे त्याची रचना अशी आहे की सगळं प्रेशर हे एका बाजूलाच राहतं त्याचं. तर त्याची मागच्या बाजूला काही कॅरिंग कॅपॅसिटी वाढवता येईल का याचा देखील प्रयत्न चालला आहे. महाराष्ट्र टीवी 24 के लिए ब्यूरो रिपोर्ट नागपुर. कहते हैं हाथ की बुनाई हुए वस्तुओं का कोई तोड़ नहीं होता. जी हाँ, चाहे फिर घर की सजावट की वस्तुएं हो या फिर कोई पहनावा, यदि आपको देश के हर कोने की वस्तुएं या कपड़े खरीदने की चाह रखते हैं तो नागपुर में आया है हैंडलूम एक्सपो. कम दाम में बेहतर क्वालिटी, जहां आपको मिलेगा बचपन से लेकर बुढ़ापे तक की सभी जीवन उपयोगी वस्तुएं. साथ ही कुर्ता, दुपट्टे, सूट, फैशन ज्वेलरी, घर सजावट की वस्तुएं या बिहार का सिल्क कोसा, खादी लखनऊ का चिकन वर्क, गुजरात की बांधनी, मध्य प्रदेश की माहेश्वरी सिल्क, राजस्थान और कर्नाटक की सिल्क साड़ी, जम्मू कश्मीर की प्रसिद्ध साड़ियां समेत सभी राज्यों की प्रसिद्ध साड़ियां मिलने का एकमात्र स्थान अब नागपुर में आया है. जी हाँ, हमारा पता बिशप कॉटन मैदान VCS स्टेडियम के पास, सदर, नागपुर. 15 अक्टूबर से लेके 28 नवंबर तक ले सकते हैं इस एग्जीबिशन का लाभ. तो जल्दी कीजिए और पहुंच जाइए इस एग्जीबिशन में.